विवाह भारतीय संस्कृतीतील मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. विवाह म्हणजे दोन जीवांचं मनोमिलन, दोन कुटुंबातील नात्यांची घट्ट रेशीम गाठच. पुरातन काळापासून चालत आलेली विवाहाची परंपरा काळाच्या ओघात नवनवीन स्वरूप धारण करते. पूर्वी राजे महाराजे त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी स्वयंवर करायचे. युद्ध जिंकणारा, साहसी पराक्रम दाखवणारा धाडसी युवक अशा स्वयंवरातून विवाहबद्ध व्हायचा. काळ बदलत गेला तसं विवाह करण्याची पद्धतही बदलत गेली. आर्थिक सक्षम असलेले सावकार, जमीनदार यांच्या घरात विवाहाचा मोठा थाट असतो. त्यातून ते आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शनच करतात. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात तर दुष्काळाच्या काळात एका विवाहात लक्ष भोजन दिल्याचं सांगितलं जातं. काही ठिकाणी तर 5 ते 10 दिवस विवाह समारंभ चालतात. एकीकडे श्रीमंतीचा थाट तर दुसरीकडे गरीब, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या मुलामुलींचं लग्न साधेपणानं साजरं केलं जातं. अशा दोन टोकाच्या बाजू समाजात आहेत. गरीब घरातील विवाहासाठी असलेली जमीन विकून किंवा कर्ज काढून मुलामुलींचे मातापिता विवाह समारंभ करतात. त्या कर्जाची परतफेड झाली नाही की कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग काही जण अवलंबतायत. समाजातील गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी करावी आणि सर्वसामान्य शेतकरी, मजूर, कामगार यांच्या मुलामुलींचा विवाह थाटात व्हावा, त्यांनाही प्रतिष्ठा मिळावी, असे विचार लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक श्री सुभाष देशमुख यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी लोकमंगल प्रतिष्ठानची स्थापना केली. अखंड गतीतून सार्थकता हे ब्रीद घेतलेल्या लोकमंगल परिवारानं सुभाष बापू देशमुख यांच्या मनातील सामुदायिक विवाहाची कल्पना प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आणि 14 मे 2006 रोजी लोकमंगल प्रतिष्ठानचे पहिले सामुदायिक विवाह आयोजित झाले. आपल्या कृतीतून लोकांचे मंगल करून दाखवण्याची धडपड करणाऱ्या लोकमंगल परिवारातील सर्वच सदस्य हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले. पहिलाच प्रयोग असल्यानं याला किती खर्च येईल, नियोजन कसं करायचं, परवाने कशाचे लागतात याची काहीच माहिती नव्हती. तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सुभाष बापूंच्या खंबीर नेतृत्वाखाली लोकमंगल प्रतिष्ठानचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. 116 जोडप्यांचा विवाह थाटात पार पडला. या उपक्रमाचं सर्वच क्षेत्रातून कौतुक झालं. कौतुकाची थाप सोलापूरकरांकडून पडल्यानंतर लोकमंगल परिवारातील प्रत्येक सदस्याचा उत्साह वाढला आणि दुसऱ्या वर्षीच्या सामुदायिक विवाहाची तयारी सुरू झाली. 16 डिसेंबर 2007 रोजी लोकमंगल प्रतिष्ठानच्या दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 151 जोडप्यांचा विवाह झाला. मागील वर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2008 मध्ये 161 जोडपे या सामुदायिक विवाहात सहभागी झाले. तर 25 ऑक्टोबर 2009 रोजी झालेल्या सामुदायिक विवाहात 183 जोडप्यांचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. अखंडपणे सुरू असलेल्या सामुदायिक विवाहाच्या 5व्या वर्षी म्हणजे 14 नोव्हेंबर 2010 रोजी 231 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. लोकमंगल प्रतिष्ठानच्या या पवित्र उपक्रमात आजपर्यंत 842 वधूवरांच्या विवाहाच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्यात. इतक्या मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित करण्याचा विक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात केवळ लोकमंगल प्रतिष्ठानचाच आहे. ही सोलापूरच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचं योग्य पद्धतीनं नियोजन होण्यासाठी संपूर्ण नियंत्रण सुभाष बापूंचंच असतं. सुभाष बापूंबरोबर लोकमंगल प्रतिष्ठान आणि लोकमंगल परिवारातील प्रत्येक सदस्य स्वतःच्या घरातील कार्य असल्यासारखाच या कामात वाहून घेतलेला असतो. दरवर्षी विवाहाची तारीख ठरल्यानंतर लोकमंगल परिवार एकत्र येतो आणि मग सुरू होते लगीन घाई. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातील महत्वाची शहरं आणि ग्रामीण भागातील झोपडीपर्यंत लग्न सोहळ्याची तारीख पोहोचवण्यासाठी प्रचार सुरू केला जातो. सोलापूर शहरासह धाराशिव, लातूर, बीड आणि विजापूर अशा 5 जिल्ह्यात सुमारे 70 ते 75 ठिकाणांवर वधूवरांसाठी नावनोंदणी आणि माहिती केंद्राची कायमस्वरूपी उभारणी केली आहे. या नावनोंदणी केंद्रात आलेल्या वधूवरांकडून एक अर्ज
आणि अनुदान अर्ज भरून घेतला जातो. कायद्यानुसार दोघंही विवाहयोग्य वयाचे आहेत का, त्यांचा पूर्वी विवाह झाला आहे का, याबाबत खात्री होण्यासाठी वधूवरांचे आई वडील आणि त्यांना ओळख देणारे वधू आणि वरांकडील प्रत्येकी दोघा व्यक्तींना सोबत आणल्याशिवाय विवाहाची नोंदणी केली जात नाही. फॉर्म फी 50 रुपये आणि नोंदणी फी 1500 रुपये असं एका जोडप्याकडून 3100 रुपये जमा करून घेतले जातात. वधूवरांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना नाव आडनावाऐवजी एक क्रमांक दिला जातो. त्याच क्रमांकानं ते विवाह होऊन अनुदान मिळेपर्यंत ओळखले जातात. त्यामुळं कुठलाही भेदभाव राहत नाही. वधूवरांसाठी त्यांच्या आप्तस्वकीयांना देण्यासाठी ज्या पत्रिका दिल्या जातात त्या लोकमंगल प्रतिष्ठानकडून दिल्या जातात. नंतर वधूवरांच्या चपला, बूट, कपडे यांचे माप घेऊन विवाहाच्या तारखेच्या 15 दिवस अगोदर हळदी आणि लग्नाचे कपडे आणि मामांचा आहेर, संसारोपयोगी साहित्य त्यांना देण्यात येतं. विवाहाप्रसंगी वधू, वर अथवा त्यांच्या नातेवाईकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक वधूवरांसाठी एका सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येते. वधूवरांची नोंदणी झाल्यापासून ते त्यांना अनुदान मिळेपर्यंत या सहाय्यकावरच त्या जोडप्याची जबाबदारी असते. त्यामुळं कसलाच गोंधळ, गडबड होत नाही. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुमारे 4 ते 5 हजार स्वयंसेवकांची नियुक्ती होते. स्वागत समिती, प्रसिद्धी समिती, व्यासपीठ समिती, पाणी वाटप समिती, भोजन समिती, स्वयंपाकगृह समिती, वाहनतळ समिती, वीज पुरवठा समिती, मंडप स्पीकर समिती, खरेदी समिती, विधी समिती, पत्रव्यवहार समिती, स्वच्छता आणि मैदान व्यवस्था समिती, वरात समिती, वैद्यकीय समिती, धार्मिक आणि पुरोहित समिती, शासकीय परवाने समिती, सूत्रसंचालन समिती, समन्वय समिती, साधू संत सत्कार सन्मान समिती, अक्षता वाटप समिती, समुपदेशन समिती, मेकअप समिती, वधूवर सहाय्यक समिती, वधूवर जेवण समिती अशा विविध स्तरावरील 28 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही शासकीय सुरक्षा व्यवस्थेचा लाभ न घेता स्वतंत्रपणे सुरक्षा व्यवस्था उभारून त्यांच्या माध्यमातून हा सोहळा यशस्वी करण्यात येतो. विवाहाच्या 2 दिवस अगोदर सर्व स्वयंसेवक, सहाय्यक आणि सर्व समित्यांचे कार्यकर्ते यांना विवाहस्थळी बोलावून त्यांची बैठक घेतली जाते. त्यांच्या कामाची त्यांना लेखी स्वरूपात माहिती देण्यात येते. सर्व समित्यांमधील कार्यकर्त्यांना ओळखपत्र देण्यात येतं. कामाचा ताण पडू नये म्हणून प्रत्येकाच्या कामाच्या तासाचं वाटपही करण्यात येतं. त्यानंतर स्वतः सुभाष बापू त्यांना मार्गदर्शन करतात आणि नंतर रंगीत तालीमही घेतली जाते. हे सर्व स्वयंसेवक आणि सहाय्यक गेल्या अनेक वर्षांपासून स्वेच्छेनं या उपक्रमात सहभाग घेतात हे विशेष आहे. विवाह म्हटलं की भोजन हा महत्वाचा भाग आहे. लोकमंगल प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाहात किमान 1 लाख लोकांची भोजनाची व्यवस्था असते. त्यात प्रत्येक पदार्थाचा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आचारी नेमला जातो. चपाती नरम राहावी म्हणून दुधात चपाती बनवली जाते. चपाती तयार करण्यासाठी सुमारे 400 महिला काम करत असतात. स्वयंपाकगृहासाठी वेगळ्या स्वयंसेवकांची नेमणूक केली जाते. सोलापूर शहराच्या प्रमुख आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या भव्य प्रांगणावर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. विवाहासाठी 2,50,000 चौरस फुटाचा भव्य असा मंडप तयार करण्यात येतो. एकत्रित भोजनासाठी स्वतंत्र असा 50,000 चौरस फुटाचा शामियाना असतो. या मंडपामध्ये कमीत कमी 1 लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था व्यवस्थितपणे होते. प्रत्यक्ष विवाहासाठीच्या विधीसाठी 30,000 चौरस फुटाचा मंच आकर्षकरित्या सजवून तयार करण्यात येतो. विवाहाच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून लोकमंगल परिवाराचे प्रमुख सुभाष देशमुख हे स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्या वधूवरा आणि वऱ्हाडी मंडळींचं आत्मीयतेनं स्वागत करतात. विवाहासाठी आलेले वधूवर आणि वऱ्हाडी मंडळींना त्यांना देण्यात आलेला सहाय्यक सोबत घेऊन येतो. त्यांना देण्यात आलेल्या क्रमांकानुसार त्यांना त्या खोलीत बसवतो. त्यानंतर वधूवराचा मेकअप होतो आणि नंतर त्यांना साहित्याचं वाटप करण्यात येतं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचा प्रारंभ होतो आणि धार्मिक होम हवन करण्यात येतं. या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदू धर्मियांबरोबरच इतर धर्मियांचा सहभाग असेल तर त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाह करून देण्यात येतो. त्याप्रमाणे आत्तापर्यंत मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन,
या धर्मियांचेही विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले आहेत. धार्मिक विधीनंतर वधूवरांनी विवाहानंतर कसं राहावं, त्यांची एकमेकांबद्दल कशी भावना असावी, यावर मान्यवरांकडून समुपदेशन करण्यात येतं. तुमच्या संसाराचं वाटोळं करण्याची ताकद त्या व्यसनामध्ये आहे. व्यसनांचा त्याग करणार आहे. दुसरं पाऊल फार महत्वाचं आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. दुसरं पाऊल, पहिलं पाऊल टाकताना म्हणायचं मी व्यसन करणार नाही. दुसरं पाऊल टाकताना म्हणायचं मी बायकोवर हात उगारणार नाही. हे आवश्यक आहे. तिसरं पाऊल आहे मुलीचा जन्म टाळणार नाही. चौथं पाऊल टाकताना म्हणायचंय शिक्षणाची कार करीन, बायकोचे शिक्षण अर्धवट असेल तर पूर्ण करेन. चौथं पाऊल आहे. पाचवं पाऊल आहे सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धापासून मी दूर राहीन. सहावं पाऊल सगळ्यात महत्वाचं आहे पत्नीला बरोबरीचं स्थान देईल. आणि सातवं पाऊल आहे चांगलं कुटुंब निर्माण करून समाजाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करेन. घर आहे, भांड्याला भांडं लागणार आहे. भांडं लागल्यावर आवाज होणार आहे. आवाज झाल्यावर फक्त शेजारी ऐकू जाऊ नाही एवढी काळजी घ्या. शेजारी म्हणजे शेजारच्या खोलीत सुद्धा ऐकून जाऊ देऊ नका. कारण भांड्याला भांडं आपलंच लागायचंय. आवाज आपल्याच भांड्याचा व्हायचा आहे. तो आवाज बंद आपल्यालाच करायचा आहे. जे काही चांगलं वाईट आहे ते आपल्यालाच निस्तरायचं आहे. म्हणून एकच अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. या सगळ्या मुली माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत. त्यामुळे त्यांना पोरीचा बाप म्हणून मी आज आशीर्वाद देतोच आहे. पण एवढंच सांगतोय आता नवऱ्याचा हात धरला, आयुष्यामध्ये चांगले दिवस येवो, वाईट दिवस येवो, मान मिळो, अपमान हो, हा हात सोडायचा नाही. आदर्शांचा जर घोटाळा केला भावी आयुष्यात तर ते रावपत सुद्धा आपल्याला सोडावं लागतं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवऱ्यानं आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवावे. एक आदर्श, रामाचा एक आदर्श आपल्या समोर आहे. तो रामाचा आदर्श फक्त कथापुराणांपुरता मर्यादित न ठेवता माझ्या भावी आयुष्यामध्ये मला माझ्या पत्नीला कशा पद्धतीनं सुख द्यायचंय याचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तुमच्याकडं खऱ्या अर्थानं असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींवरती जर बोलायचं ठरलं तर मगाशी आहाराच्या विषयी सांगितलं. पुढच्या भावी आयुष्यामध्ये आहाराकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर या पूर्वीच्या विवाह सोहळ्यातील अनुभव काही जुने वधूवर कथन करतात. शेवटी लोकमंगलचे संस्थापक सुभाष बापू हे मार्गदर्शन करतात. तुमच्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जेवढी काय लावता येईल तेवढी लावा. त्यासाठी कुठलं सहकार्य हवं असेल तर लोकमंगल परिवार तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. मुलीचा जन्म झाला आणि तुम्ही जर आम्हाला कळवलं त्या मुलीच्या नावानं 1,000 रुपयाचं आणि त्याची मुदत संपल्यानंतर 16,000 रुपयाची रिसिप्ट तुमच्या हातात दिली जाईल. परंतु हे कळालं पाहिजे. आणि म्हणून कुणीही होणाऱ्या मुलीची चिंता करू नका. तुमच्या मुलीची चिंता लोकमंगल प्रतिष्ठान करणार आहे आणि कुठल्याही प्रकारची चिंता तुम्ही अजिबात करायची कारण नाही. हा समुपदेशनाचा कार्यक्रम संपल्यानंतर वधूवरांना भोजन कक्षाकडे नेलं जातं. तिथं त्यांना यथेच्छ भोजनाचा आस्वाद देण्यात येतो. विवाह आयोजन करताना सामाजिकतेचं भान मोठ्या प्रमाणात लोकमंगलनं राखलंय. विवाहस्थळावरच दिवसभर रक्तदान शिबिर घेण्यात येतं. त्यामध्ये अनेक जण स्वेच्छेने रक्तदान करतात. दरवर्षी या रक्तदान शिबिरात उच्चांकानं रक्तदाते रक्तदान करतायत. विवाह म्हटलं की डामडौल आलाच आणि सामुदायिक विवाहात डामडौल नसतो असा अनेकांनी समज करून घेतलाय. तो दूर करण्याचा जोरदार प्रयत्न लोकमंगलनं केलाय. विवाह बंधनात बांधलेल्या जोडप्यांना सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य आणि वाजत गाजत अशी वरात काढली जाते. ही देखणी वरात पाहण्यासाठी शहरवासीय रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे असतात. त्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी सर्व वधूवर आणि वऱ्हाडी मंडळी पुन्हा लग्न मंडपात जमा होतात. आलेल्या साधू संतांचा आशीर्वाद नवदाम्पत्यांना देण्यात येतो. कन्यादान झाल्यानंतर सर्व मान्यवर साधू संत आणि आलेल्या लाखो वऱ्हाडींच्या साक्षीनं वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. हा नयन मनोहारी अक्षता सोहळा पाहण्यासाठी आणि वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापूरकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशा पद्धतीनं थाटात लोकमंगल प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याची सांगता होते.
हा लग्न सोहळा संपला म्हणून काम संपलं असा विचार न करता वधूवरांच्या भविष्याचीही काळजी लोकमंगल उद्योग समूहानं घेतली आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्यात ज्यांचा विवाह झालाय आणि जे वधू अथवा वर नोकरी करू इच्छितात पण ज्यांना संधी मिळत नाही, शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्याकडे कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी आहे, अशा लोकांना लोकमंगल उद्योग समूहाच्या विविध अशा उद्योगात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येते। याशिवाय सर्व वधूवरांचा अपघाती विमा उतरवला जातो। वधूवरांना अनुदानाचं वाटप करण्यात येतं। आजपर्यंत शेतकरी शेतमजुरांच्या 141 वधूपित्यांना प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे 14,10,000 अनुदान देण्यात आलंय। तर मागासवर्गीय अनुदानाअंतर्गत 34 वधूपित्यांना प्रत्येकी 10,000 असे एकूण 3,40,000 अनुदान दिले आहे। या विवाह सोहळ्याची आठवण प्रत्येकाकडे असावी हा हेतू ठेवून संपूर्ण विवाह सोहळ्याची व्हिडिओ DVD तयार करण्यात येते आणि ती प्रत्येक वधूवरांना मोफत देण्यात येते। लोकमंगल परिवारानं नुसते इतरांचे विवाह लावून देणे एवढेच केले नाही, तर लोकमंगल परिवारातील 18 कर्मचाऱ्यांनी देखील या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन एक आदर्श निर्माण केला। असा हा सर्वच दृष्टीने आदर्श ठरलेला सामुदायिक आणि सर्वधर्मीय विवाह सोहळा लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केला जातोय। आजपर्यंत लोकमंगल परिवारानं या विवाहाचं शिवधनुष्य पेललेलं आहे, पण वाढत्या महागाईमुळे या विवाहात दरवर्षी वधूवरांची संख्या वाढते, त्यामुळे खर्च वाढतोय। यापुढे या उपक्रमात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या लोकांचा सहभाग वाढावा आणि खऱ्या अर्थानं हा लोकांचा विवाह सोहळा व्हावा अशी अपेक्षा या निमित्त व्यक्त केली जाते। शेवटी लोकमंगल परिवार समर्थ आहेच। धन्यवाद।